नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज 2 दिवसांनी आज आहे 29 तारीख आणि काल 28 तारखेला शर्विशाचे आत्या आणि आत्याची मुलं, तिचे आजोबा वगैरे सगळे आले होते. आणि आज 29 आहे. ॲक्च्युली काल आम्हाला फिरायला जायचं होतं, पण सडनली अजितदादा पवारांचं असं इन्सिडेंट झाल्यामुळं सगळं पुणं बंद होतं. त्यामुळं आज आम्ही आता निघालेलो आहोत बाहेर मॉलमध्ये मुलांना घेऊन फिरायला. आणि त्यानंतर त्याच्या आधी पहिले शर्विशाच्या बड्डेचे थोडीफार शॉपिंग राहिलेली आहे. तर शर्विशा झोपली, तर मी आणि ही 2 व्हीलरवर जाऊन पटकन ती शॉपिंग कंप्लीट करून येणार आहोत. तर ते झाल्यानंतर मग आम्ही मॉलमध्ये जाणार आहोत, फिनिक्स मिलेनियम मॉलला, वाकडला. तर मग मी तुम्हाला दाखवते, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर इथं आम्ही आता 2 व्हीलरवर दोघंही निघालेलो आहोत. म्हणलं शर्विशा झोपली, तेवढ्यात आपण पटकन जाऊन शॉपिंग करून यावी. आणि आम्ही शॉपिंगसाठी निघालो बाहेर. तर थोडीफार आम्हाला जी गोष्टी पाहिजे होत्या थोड्याफार भेटल्या आणि थोड्याफार नाही भेटल्या. तर आम्ही पटपट गेलो आणि लवकर पटक निघून आलो, कारण की काही गोष्टी भेटल्याच नाहीत आम्हाला. आणि मग म्हणलं की चला आपण पटकन आता घरी जाऊ. आम्ही तसंच खालच्या खाली मग 4 व्हीलर घेतली, सगळ्यांना खाली बोलवलं आणि आता आम्ही पुढे निघालेलो आहोत वाकड मिलेनियम मॉलला. पोरांना घेऊन फिरायला निघालेलो आहोत. दरवेळेस कसं होतं की ना पोरं येतात, पण टाईम नसल्यामुळं, ह्यांना कामातनं बिझी असल्यामुळं वगैरे, कामाचा लोड असल्यामुळं वगैरे पोरांना बाहेर कुठे फिरायलाच घेऊन जाता येत नाही. त्यामुळे पोरं म्हणतात की आम्ही आलो की तुम्ही फिरायला नेत नाही आणि आम्ही नसताना तुम्ही फिरायला वगैरे जाता. त्यामुळं मग म्हणलं की चला आपण थोडासा पोरांसाठी पण टाईम काढू आणि पोरांना बाहेर फिरायला घेऊन जाऊ. म्हणून मग आम्ही त्यांना घेऊन गेलो होतो. यावेळेस म्हणलं की पोरांना खूप ठिकाणी आपण फिरवून आणू, म्हणून आम्ही खूप ठिकाणी फिरायला जाणार आहोत. तर तुम्ही ब्लॉग पुढचे पण कंटिन्यू बघा. आणि तिथं गेल्यावर आम्ही त्यांना फिरवलं, त्याच्यानंतर गेम झोन मध्ये वगैरे खेळवलं वगैरे. त्याच्यानंतर तिथं पिझ्झा वगैरे खाल्ला, मला त्याचं शूट घेता नाही आलं. आणि शर्विशा बघा तिच्या बहीण भावांसोबत किती मस्त खेळते. तिला लहान पोरांमध्ये खेळायला आवडतंच. त्यांना फिरवलं वगैरे, सगळे पूर्ण मॉल तर नाही फिरता आला, पण जेवढं फिरता येईल तेवढं मी त्यांना सगळं फिरवलं. तिथं फोटोशूट केली, कारण की ऑब्व्हियसली वाकडचा हा मॉल जो आहे तो फोटोसाठीच फेमस आहे. आणि तिथं आम्ही फोटोशूट वगैरे केले, बाहेर सुद्धा शूट केले. त्यानंतर घरी निघून आलो.